बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली बॉलिंग करतो या मॅचमध्ये, कारण 4 ओव्हरची मॅच. इथे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगानं बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना मी आधीच म्हटलं होतं दोन्ही खेळाडू पहिला ओव्हर आपण पाहिलं खरं तर यशला चांगली बॉलिंग त्यानं केली. आता ओव्हर नंबर 2 मध्ये दिनेश तो देखील चांगली बॉलिंग करतो. या मॅचमध्ये जर्मन चामटोलीच्या विरोधात तुम्ही पाहताय शंभूराजे आंबेशिव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. राज आणि सनी ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. आज देखील 7 मॅचेसचा शेड्यूल आहे आपल्याकडे. काल दणदणीत विजय RK ग्रुप वालिवलीचा आपण पाहिला. फायनलमध्ये थेट तो संघ दाखल झाला आहे. बरोबर तयार दिनेश. राऊंड द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जजमेंट थोडंसं खराब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलवरती उचलून फेक करतात. दरम्यान धाबा किती एकपट जातील तर 3 धाबा एकपटाचा प्रयत्न आणि अखेर या 3 धाबा इथे मिळतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक करण भगत होते जे बॉलवरती पोहोचते जरूर, परंतु जजमेंट थोडंसं खराब राहिलं त्यामुळे इथून लगेच 3 धाबा एकपटामध्ये यश येतो आहे. आणि अखेर आता सनी स्टॅकिंग एडवरती तुम्हाला पार मिळतील. ओव्हर नंबर 2चा खेळ मार्गस्थ असताना पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. बरोबर यार. राऊंड द विकेट ड्राईव्ह केला आहे. ऑन साईडला अंडरचा फटका. बॉल जाईल डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो आहे वेगानं बॉलवरती आणि अखेर बघता बघता गॅपमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक चांगला फटका. चौकार. आज चौकार आला आहे आणि चौकाराच्या साथीनं आता स्कोरबोर्ड पुढे जात असताना 19 धावा फलकावरती पार मिळतील. ओव्हर नंबर 2चा खेळ मार्गस्थ असताना शंभूराजे आंबेशिव संघ एक नौका संघ आहे, परंतु अप्रतिम खेळ त्याचा तुम्हाला जरूर पार मिळेल. ड्राईव्ह केला आहे. बॉल जाईल डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो आहे वेगानं. रोहन कांबळे मॅचसाठी रेडी राहायचं आहे. आणि अखेर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 20 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. 10.00च्या गतीनं आता धावगती मेंटेन ठेवण्यात आली आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च करत असताना धावसंख्येचा आलेख कुठेतरी आता खालावला आहे या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 3 हर्षद कोंडिलकर दाखल होतो आहे बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. हर्षद आलेत बॉलिंग मार्कवरती. हर्षद कोंडिलकर आणि अखेर डॉट बॉलनं सुरुवात या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. इथे देखील पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. पुन्हा एकदा सलगचा दुसरा डॉट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो हर्षद, कारण त्याला माहिती आहे समोरचा संघ जरी नौका असेल तर देखील त्यांना कमी लेखून चालणार नाही आहे या मॅचमध्ये. त्यामुळे चांगला खेळ त्यांच्या विरोधात दाखवायचा आहे या अनुषंगानं बॉलिंग होती आहे. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. सलगचा तिसरा डॉट बॉल पार मिळेल. या मॅचमध्ये सनीला तुम्ही पाहताय जसा दाखल झाला आहे आक्रमक पवित्र त्यानं धारण केला आहे, परंतु बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. कुठेतरी मी म्हणेन सरावाचा अभाव जाणवतो आहे आणि त्यामुळे आता सलगचा तिसरा डॉट बॉल या मॅचमध्ये हर्षद कोंडिलकरचा तुम्हाला जरूर पार मिळेल. धावफलक 20 या आकड्यावरती थांबलाय. 15 बॉलचा खेळ पूर्णपणे संपलाय. इथे देखील सलगचा चौथा डॉट शरीरावरती बॉल आदळतोय जरूर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर स्वतःला थांबवलं. बॅकअप नव्हतं त्यामुळे तुम्ही पाहताय लेगबॅच्या स्वरूपात एक सिंगल धाव ती देखील 4 बॉल नंतर ॲड होते स्कोरबोर्डवरती. 21 21 धाव फलकावरती जोडल्या गेल्यात या मॅचमध्ये. चांगली सुरुवात या मॅचमध्ये केली आहे टीम जर्मन चामटोली संघाच्या माध्यमातून. तेजस कांबरी अँड कंपनी. ड्राईव्ह केला आहे पुन्हा एकदा ऑन साईडला ऑनराईडचा फटका आहे. डीपमध्ये खेळाडू पोहोचतील वेगानं. तेजस कांबरी उत्तम फेक करतील. 2 धाबा एकपटण्याचा प्रयत्न होता. तू मे आणि त्यानंतर सहजरित्या या 2 धाबा एकपटल्या जातील. आता तिसरीचा प्रयत्न होतोय
आणि आता चौथी देखील एकपट्टी जाईल यात शंका नाही आहे. आणि डायरेक्ट हिट, क्या बात आहे. खरं तर करण अरुण भगतला तुम्ही पाहताय प्रचंड वेगाने बरोबर ती पोहोचले आणि काय नेम लावलाय. परतावं लागेल माघारी सनीला. फंदाज बा बरोबर यार. इथे देखील बाउन्स टाकण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला जरूर आणि अखेर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पोहोचला आहे. रबर बॉल म्हटलं की जास्तीत जास्त आपटी बार टाकण्याचा प्रयत्न होत असतो आणि ते चित्र तुम्ही पाहता या मॅचमध्ये देखील. परंतु अतिरिक्त बाउन्स असल्या कारणाने पंचाने दंडित केला आहे. व्हाईट बॉल. यावेळेला देखील लाईन खराब. सलगचा दुसरा व्हाईट बॉल. आता जरूर पारमेल या मॅचमध्ये सलगचे 2 वाईट आल्यानंतर आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती जाऊन पोचली आहे 27 धावा. इथे देखील ड्राईव्ह केला डीपमध्ये खेळाडू. एक सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 28 का आता किती. अरे एक सिंगल आला त्यानंतर 4 धावल्या, 2 वाईट आणि आता एक सिंगल. धावफलक 28. सत्तावीस धाब्यात कारण चौथी धाब्यासाठी बॅटर आऊट होता. चौथीवर आहे ना नेल्या. चौथीवर आहे ना. ओव्हर नंबर 4 आशिष. आशिषचा पहिला बॉल त्यावरती आक्रमण करण्यात आलं जरूर. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. 2 धाबा इथे बेगार एकवट्या जातील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल आता 29 आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. या मॅचमध्ये चांगली सुरुवात जरूर केली. कमबॅक करण्याचा प्रयत्न करते टीम चामटोली. टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॉर्डर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉलला स्टॉप केलं त्यामुळे अजून एक डॉट.
कमीत कमी 40 ते 45 पोचावं लागेल या मॅचमध्ये, कारण चामटली सगळं म्हटलं की नो डाऊट बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये अप्रतिम खेळ त्याचा आपण जरूर पाहिला आहे. बिग हिट ऑन साईडला प्रॉपर बॅटमध्ये कनेक्शन जरूर झालं आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार हिट, सिक्सर. अजून एक फटका दमदार, एकामागे एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा दुसरा सिक्सर. सलगचा दुसरा षटकार. आता बालमेन आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 41 बनल्यात या मॅचमध्ये. सन्मानजनक स्कोर आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 12 धाबा इथे वसूल करतोय 2 बॉलमध्ये. बरोबर या इथे देखील दे घुमा के मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु आता डॉट. अजून एक चांगला फटका, रॉकेट जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. का बॅटिंग करतोय, मैदानावरती दाखल झाला होता. राजला तुम्ही पाहताय आणि राज पण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलामीला दाखल झालाय आणि का बॅटिंग केली आहे. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 47 आणि 48 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये.
होण्याच्या आधी आपण यायचंय. मॅचला पण सुरुवात करूयात. एका बाजूला संघ शंभूराजे आंबेशिव आणि त्यांच्या अगेन दुसऱ्या बाजूला जर्मन सामटोली या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला बॅटर हर्षद कोंडिलकर आणि नॉन स्ट्रायकिंगला दिनेश भगत. बॉल तयार. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अगदी पुढात टाकला आणि त्याचा खरपोस समाचार देखील घेतला हर्षद कोंडिलकरच्या बॅटमधून. हा पहिला सिक्सर. पहिला सिक्सर आलाय हर्षदच्या बॅटमधून. नीती निघालाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. आता दिशा मॅटर करतीये. गाईडलाईनच्या बाहेर बॉल. षटकरानंतर आलेला हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टीमच्या टोटलचा जर उल्लेख करायला गेला तर आतापर्यंत 7 धावा बनल्यात आणि टार्गेटचा जर विचार करायला गेला तर टार्गेट या मॅचमध्ये तब्बल 48 धाव्यांचं आहे. 0 48 बनवायच्या टीम सामटोलीला आणि त्यासाठी संघर्ष देखील सुरू आहे. आता खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जणू काही शफलून बॉलला लॉफ करायचा प्रयत्न होता जरूर बट प्रॉपर कनेक्शन झाला नाही आहे. सो दॅट्स वाय आता डॉट बॉल आलाय. व्हाईट बॉलचं प्रत्युत्तर या निर्धाव चेंडूला देत असताना गोलंदाज नितीनला आपण आता यंग वर्सेस यंग हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही खेळाडू नवतरुण आहेत. समोरच्या दिशेनं सरळ बाटचा वापर आणि आता चांगली फिल्डिंग. कॅचिटचा कॉल तर केला होता बट प्रयत्न सुंदर राहिले आणि अखेर बॉलला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकललं देखील फिल्डरनं. जवळजवळ आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा खऱ्या अर्थानं वाचवण्यामध्ये यशस्वी राहिला फिल्डर. जबरदस्त फिल्डिंग. सिंगलच मिळाली. सिंगलच्या मदतीनं 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 40 अजूनही बनवायच्यात. सामटोली टीमचा बायकरमॅन दिनेश भगतला पाहताय स्ट्रायकिंग एंडला. दिनेश आला आणि दिनेशच्या बॅटमधून पहिला बॉल बाहेर देखील गेला. षटकार. दिनेश भगत सध्याच्या वेळेला पहिलाच बॉल इंडिव्हिज्युअल फेस करत असताना सिक्सर ठोकला. चांगला स्ट्रोक. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. आता शॉट ऑफ लेंथ होता. पुल करायचा प्रयत्न. थोडासा नाराज झाला स्वतःवरती दिनेश. कारण जर टायमिंग झालं असतं तर नक्कीच हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. बट आम्ही नेहमीच म्हणत असतो क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेझेंट टेन्स वर्तमान स्थिती मॅटर करत असते. आता पुढे टाकलाय. सरळ बाटचा वापर केलाय. समोरच्या दिशेने बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. टीमची टोटल 20 धावा स्कोर कार्डवरती सजल्यात. 3 षटकार, 2 डॉट, 1 व्हाईट बॉल आणि 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ ते कंप्लीट झाला. 20 धावा स्कोर कार्डवरती आहेत. म्हणजे लक्षाचा जर आपण विचार करायला गेला तर 48चा पाठलाग तर सुरू आहे टीम जर्मन सामटोली संघाच्या माध्यमातून. आणि त्या पाठलाग करत असताना 20 बदल्यात 28 करायच्यात 18 मध्ये. आता 9.33च्या सरासरीने धावा बनवायच्यात टीम जर्मन सामटोली टीमला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळतीये.
ओव्हर नंबर 2, दुसरा षटकाचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सामटोली टीमचा ब्रँड झळकणारा हा पहिला ब्रँडेड सिक्सर. स्वॅग से नहीं तो अभी सिक्सर से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना हे दोन्ही बॅटर दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. बॉलर आपण पाहताय महेंद्र. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, शफल झाला आणि सफल फटका खेळलाय. फाईन लेगला येणारा हा दुसरा फाईन षटकार. सलग 2 बॉल आणि 2 षटकार हर्षद कोंडिलकरच्या बॅटमधून आल्यात. अगदी 18 मध्ये 28 करायच्या होत्या, त्यानंतर अक्षरशः तुटून पडलाय हर्षद कोंडिलकर. आता मास समीकरण बॉल शिल्लक येणारे तब्बल 16 आणि 16 मध्ये विजयासाठी 16 धाब्यांची गरज. रन बॉल क्वेश्चन 16 मध्ये 16ची गरज. या मॅच मध्ये सध्याच्या घडीला ज्या प्रकारची बॅटिंग हर्षद आणि निलेश करतोय असं कुठेतरी वाटतंय की या षटकामध्ये मॅच फिनिश होईल. आणि ते चित्र दाखवतोय सलगचा तिसरा धमाका. बिगेस्ट अँड ब्लास्टेड हिट, टावरिंग सिक्सर. सलग 3 बॉल आणि 3 षटकार आल्यात कोंडिलकरच्या बॅटमधून. हा चौथा येईल का? होय आलाय. सध्याच्या घडीला थांबायचं नाव घेत नाहीये. जसा पाऊस बदलतो तसा अक्षरशः स्वतः मैदानाच्या आतमध्ये हर्षद बदललाय आणि 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकल्यात. अप्रतिम बॅटिंग हर्षद कोंडिलकर मैदानाच्या आतमध्ये करतोय. पहिला षटकार समोरच्या दिशेने, दुसरा षटकार फाईन लेगला, तिसरा षटकार लॉंग ऑनला आणि हा षटकार आता काऊ कॉर्नरला आपल्याला पाहायला मिळाला. आता 4ची गरज. उसळी घेणारा बॉल, बाउन्सर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल तर जरूर कंप्लीट होतीये, बाईकच्या स्वरूपात सिंगल. इट्स सिंगल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल फ्रेंडशिप मोहपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला डिंगडॉंग कासगाव. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन बघा आपण लगेचच टॉससाठी या. विजयासाठी अवघ्या 3ची गरज. स्विच इट करायचा प्रयत्न, दुधारी ती तलवार चालवायची होती. आला डॉट बॉल. आता षटक क्रमांक 2 देखील कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या अंती धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचल्यात तर तब्बल 45. धावा बनलात 45 पहिल्या 12 मध्ये. आता 3 करायच्यात येणाऱ्या 12 मध्ये. चला मोहपाडा बनाम कासगाव कॅप्टन या. हर्षद तयार. उसळी घेणारा बॉल, अतिरिक्त उसळी या बॉलनं घेतली, नकार दिलाय. वेळेस नकार हर्षद कोंडिलकरने दिलाय. वन बाउन्सचा आता कॉल देखील दिला जातोय. पंच फक्त वन बाउन्स असेल ना. डॉट डिलिव्हरी. दोनची गरज. समोरच्या दिशेनं विजय फटका. आपल्या अनोख्या स्टाईलनं बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मॅच केली फिनिश. सामना जिंकला या मॅच मध्ये टीम जनमान सामटोली संघाने. अभिनंदन टीम जनमान सामटोली. चला मॅच बॉल आपण
लगेचच ऑफिशियल पंचांकडे जमा करा. आणि दोन्ही टीमचा कॅप्टन आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. बघा जी आपली ऑफिशियल नोंदणी आहे ती आमच्या आयोजन कमिटीकडे जमा करणं हे बंधनकारक असेल. पहिल्या फेरीला तुम्ही जमा करत नाही तर ती ऑफिशियल नोंदणी तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये जमा करणं खऱ्या अर्थानं बंधनकारक असेल. जर दुसऱ्या फेरीला देखील जमा केली नाही तर तिसऱ्या फेरीच्या मॅचला ती प्रवेश फी आयोजन कमिटी घेणार नाही. आणि जर आपण बक्षीसपात्रामध्ये दाखल झालात तर आपल्याला फक्त आणि फक्त ट्रॉफी दिली जाईल. ही महत्त्वाची सूचना सर्व संघांसाठी सध्याच्या घडीला अनाऊन्स केली जाते. चला टीम शंभूराचे आंबेश शिव कॅप्टन आणि जय हनुमान सामटोली टीमचे कॅप्टन या आपण. त्यानंतर नेक्स्ट मॅच फ्रेंडशिप मोपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट डिंगडॉंग कासगाव दोन्ही टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या.